मित्रांनो, लपंडाव मालिकेमध्ये सरकारने खरंच खूप मोठा डाव खेळलेला आहे. मित्रांनो, कान्हा सखीला त्रास देतोय की नाही हे चेक करण्यासाठी सरकारने कान्हाला एक स्पाय कॅमेरा दिलेला आहे. मित्रांनो, सरकार एवढी नीच असेल, काय बोलतात ना, आई मरो आणि मावशी जगो, काय असतं ना ते. सरकार सखीची मावशी आहे, परंतु एखादी मावशी एवढी पण नीच असू शकते याची कल्पना सुद्धा करवत नाहीये. तर आता कान्हा हा सखीला त्रास देतोय की नाही हे चेक करण्यासाठी कान्हाला कॅमेरा दिला गेलेला आहे. त्यामुळे कान्हाला समजत नाहीये की आता काय करावं. इकडे पूजेची छान तयारी चालू आहे झालेली आहे आणि आता कान्हाला सखीला त्रास देण्यासाठी कान्हाने पळी तापवलेली आहे चांगली चुलीच्या आणि ती आता सखीच्या हातात द्यायची आहे. आणि तेच सरकार पाहत आहे की आता सखीचा हात भाजणार आहे, सखीला त्रास होणार आहे. परंतु मित्रांनो, हे सगळं सरकार पाहत असताना कान्हाला राहत नाही, कारण शेवटी बायको तो सुद्धा सखीवर मनापासून प्रेम करतोय आणि तो अशी तापती पळी तिच्या हातात देईल का? नाही मित्रांनो, त्याने आता कॅमेरा ब्लर केलेला आहे, कॅमेरा शर्टाचा असा काढून टाकलेला आहे आणि पळीच त्याच्या स्वतःच्याच हातात घेतलेली आहे आणि बिचाराचा हात खूप भाजलेला आहे. खरंच कान्हा किती गोड आहे. सखीला त्रास द्यायचा आहे, परंतु तो नाही देऊ शकत, कारण सखीला त्रास देणं हा त्याचा एम नाहीच आहे. सरकारला उद्ध्वस्त करणं हा त्याचा एम आहे, परंतु तिला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला सखीला बकरा बनावं लागते, सखीला मध्ये पाडावं लागते, परंतु तो सखीला त्रास नाही देऊ शकत. आणि आता सखी बिचारी खूप आशेने त्याच्याकडे पाहत आहे. तिला खूप वाईट वाटत आहे की कान्हाने पळी हातात घेतली आणि त्याला लागलेलं आहे, भाजलेलं आहे. परंतु मित्रांनो, इकडे आता सरकार कॅमेरा ब्लर झाल्यामुळे सरकार स्वतः चेक करायला आलेले आहे की असं कसं काय झालं, सखीला त्रास झाला की नाही. परंतु आता कान्हा तिला कारण सरकारला सांगणार आहे की म्हणजे काय बोलतात ना, यांनी मला सांगितलं गावकऱ्यांनी की पळी तुझ्याच हातात राहू दे आणि तूच कर. त्याच्यामुळे पळी मी घेतली हातात आणि माझाच हात भाजला. आता मित्रांनो, इथे एक सरकार कानाला म्हणत आहे की काही झालं तरी सखीकडे जेवढे पैसे आले तेवढे सगळे संपले पाहिजे आणि तिच्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही राहायला पाहिजे. मित्रांनो, खरंच किती नीच आई आहे. आई नाहीच आहे ती, परंतु मावशी म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाही. कलंक आहे मावशी या नावाला. परंतु आता सखीला त्रास देण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जायला तयार आहे. कान्हाही हो बोलत आहे, चालेल सरकार, मी करेल तुम्ही जसं म्हणाल तसं. परंतु मित्रांनो, आता इथे कान्हाने त्याच्या नवीन संसाराला सुरुवात केलेली आहे. सखीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याने नवीन संसार माखलेला आहे. तर इकडे आता गौतमला सरकारवर खूपच डाऊट आहे. त्यामुळे तो आता तिची खोलीत गेलेला आहे आणि तिची खोली चेक करताना त्याला सापडलेला आहे मनस्विनीचा फोटो. म्हणजेच सरकार ही तेजस्विनी आहे, परंतु सखीची खरी आहे आणि तिच्यावर असं फुलीचं चिन्ह केलेलं असतं. त्यामुळे त्याला असं वाटतं की हिने हिच्याच फोटोवर असं फुलीचं चिन्ह का केलंय आणि तिच्या ज्या लेन्स ती वापरत असते त्या लेन्स त्याने आता काढून घेतलेल्या आहेत. आता मित्रांनो, खरंच गौतम हा खऱ्या मनस्विनीपर्यंत पोहोचणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.